प्रत्येक पालकाचे आपल्या मुलाला भरपूर मार्क मिळावे हे प्राधान्यक्रमावर असलेलं पहिलं ध्येय असतं. त्यामुळे जर त्याला अभ्यासात शिकवलेलं सगळं पटापट येत नसेल, त्याच्या परीने त्याने कितीही अभ्यास केला, तरी पालकांना हवे तसे मार्क मिळत नसतील, तर ते त्याला रागवतात, ओरडतात, ट्युशन लावतात. त्याची क्षमता कशी आहे, किती आहे याचा अंदाज यायच्या आतच त्या मुलाकडून अपेक्षा केल्या जातात. तसं पाहिलं तर आपणही जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही सांगितल्यावर जर लवकर कळत नसेल, आकलन होत नसेल, पटकन उमजत नसेल, तर "मंद आहेस का? डोक्यावर पडला आहेस का?" असं सहजगत्या म्हणतो. पण ते किती चुकीचं आहे. कारण त्याने त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला आपण ठेच पोहोचवत असतोच. कारण त्यांचं तसं वागणं मुद्दाम नसतं. कधी-कधी एखाद्या व्यक्तीची बौद्धिक वाढ ही सरासरीपेक्षा कमी असते, म्हणजे त्यांना बौद्धिक अपंगत्व असू शकतं. इंटलेक्चुअल डिसॅबिलिटी. ज्याची सगळ्या पालकांना आणि शिक्षकांना आवर्जून माहिती असली पाहिजे. जेणेकरून अनेक लहान मुलं आई-वडिलांच्या मारापासून, शिक्षेपासून वाचतील आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शक्य तितका शेअर करा.